तुमच्या आयुष्यात सुख आनंद देणार आहे, कोणी तुमची वाजवणार आहे. लाईफमध्ये काही इश्यू फेस करायचेच नाहीयेत. या जगातल्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जरी षड्यंत्र झाले ना तरी तुमचा केस पण वाकडा होऊ शकत. लव्ह मॅरेज वाले दोघं जॉब करणारे लोक असतात ना, ते खतरनाक असतात, काम वाटून घेतात. तू जर भांडे घासले तर मी पिठमळी. लाईफ घसरल, चुकतान, कधी कधी होतान डिस्कनेक्ट, पण पुन्हा ट्रॅकला यायचा हा निर्णय पण तुमचा असेल. सक्सेस बूस्ट युअर ईगो. फेल्योर इज अ गुड यार. ये जिंदगी भी ऐसी है दोस्तों. पता है दुख है, दर्द है, नहीं हो रहा है, फिर भी अपने कर्तव्य के प्रति आपको काम करना होगा. बघा काही प्रॉब्लेम्स होते की 23 ते 24 गटात असताना विधवा झालेल्या स्त्रियांनी दुसरं लग्न करावा की नाही करावा हे असे प्रश्न आलेत आम्हाला. असं फार रेअर होतं, पण होतंय समाजात. होतंय का नाही होत? तर ती इंडिपेंडंटली चॉईस आहे त्यांची. लग्न करून इच्छा पूर्ण करायची ते, पण अनफॉर्च्युनेटली पार्टनर बेकअप झाला तर आपलं शास्त्र सांगतं की नवऱ्याच्या शिवाय सुद्धा जीवन जगलं पाहिजे. पण जर वाटलं एखाद्याच्या डिझायर कंट्रोल होत नाही, एकटं जगणं फार मुश्किल आहे, तर मग ब्रह्मचारी लोक पण गृहस्थ आश्रमात येतात. म्हणजे ओव्हरऑल हे जीवन तुम्ही इच्छा पूर्ण करायला आलायत तर चॉईस त्या व्यक्तीची आहे की त्याला जीवन कसं जगायचं. त्याला ह्या जीवनात तपश्चर्या करायची आहे, सॅक्रिफाईस करायचे, त्याला आनंदाच्या पाठीमागे इच्छेच्या पाठीमागे जायचं नाही आहे. त्याला हे समज जायचं आहे की हे जिंदगी संघर्षमय आहे आणि या संघर्षाला मिठी मारणार आहे. ही चॉईस त्यांची राहिली. पण जर वाटलं की कंट्रोल होत नाही आहे तर त्या मुलीचं वय 23-24 आहे, तर मला वाटतं काहीच वय नाही आहे, राईट ऑर रॉंग, तर तिने तिचं जिंदगी जगली पाहिजे. जसं आज कुंती महाराणी पांडव होते, हजबंडच्या शिवाय पण जीवन जगून दाखवलं, राईट ऑर रॉंग. सीता माता मुलं झाल्यानंतर जंगलातच जावं लागलं, लव अंकुश. पण आता मुलं झाल्यानंतर जर लग्नाचा विचार केला तर मग पहिलं तर दोघांची अंडरस्टँडिंग होती, पण आता मुलाला पण सांभाळलं पाहिजे हा पण मॅटर करतो. काय वाटतं तुम्हाला? मग तिथं फार कॉम्प्लिकेशन होतात. पण जर विचार केला की यार आपल्याला जीवन जगायचे, मुलासाठी जगायचे, आणि बहुतेक जगात मी हे तपश्चर्या जे माझ्या वाटेला आली मी ते प्रूव्ह करून दाखवणार, डिपेंड करते. मी नाही सांगू शकत की केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, तो पार्ट डिसिजनवर राहिला. स्त्री आणि पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात लग्न झाल्यावर सुद्धा. याचं कारण आहे एकमेकात आनंद व्यक्त केला जात नाही, ॲप्रिशिएशन बंद झालं, क्वालिटी विचार नाही आहेत, आणि मग फसवाफसवी करून किती दिवस फसवाफसवी करणार आहेत, आणि किती इच्छा भोगून भोग संपत नाही आहेत, कॉम्प्लिकेशन इन्क्रीज होतात, पाप कर्म केले जातात त्यांनी. त्याच्यामुळं मला असं वाटतं आपल्या स्त्रीनी आणि पुरुषांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चांगल्या लेवलला स्वतःला एका ट्रॅकला आणावं. नाहीतर मग एकत्र असूनसुद्धा शरीर एकत्र एका घरात आहेत पण मन एकत्र नाही आहेत, काय कामाचं नाही ते जीवन. काय वाटतं? आणि नात्यात धोका नाही झाला पाहिजे, नात्यात दगा नाही झाला पाहिजे. काही ठिकाणी मुलीच्या प्रॉपर्टीसाठी तिला छळलं जातं, तिच्या आईवडिलाच्या प्रॉपर्टीसाठी. आध्यात्मिक नॉलेज नसल्यामुळं छळलं जाते, कर्माचं नॉलेज नाही म्हणून छळलं जातं. त्यांना कळतच नाही हे मला रिटर्न भेटणार आहे, तरी बॅड गोष्ट आहे. आणि हे प्रॉब्लेम आहेत, या प्रॉब्लेमचे सोल्युशन अध्यात्माशिवाय आपण काढूच शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि कोर्ट कचेरीत तर अध्यात्म नसतंच, तिथं फक्त कानून बोलले जातात, कलम बोलले जातात. आणि तिथं जरी तुम्ही जिंकले तरी ती जीत काय कामाची नाही आहे, मला तरी असं वाटतं. सध्या मुलं फार व्यसनाधीन झाले आहेत, पण त्यांचे आई वडील मुलीच्या नातेवाईकांना फसून त्या मुलीचे लग्न लावून देते, आणि त्यावेळी ते बोलतात की लग्न झाल्यावरती सुधरेल. त्या आईवडिलांनी तो निर्णय घेतलेला योग्य आहे का चुकीचा आहे, त्यामध्ये विनाकारण त्या मुलीचे वाटोळे होते. आता त्याच्यात तुम्ही जर म्हणले आता हे सर्च कसं करायचं, हे सर्च कसं करायचं, तर मग आईबापाला संस्कार द्यावं लागते, त्यांना बोलावं लागणार आपल्या ट्रेनिंगला, तुम्ही असं करू नका, राईट ऑर रॉंग. ही जिंदगी तुमच्या आयुष्यात बॉल फेकणार आहे, बॉलरच्या हातात आहे बॉल कसा फेकायचा. फक्त फेकलेला बॉल प्लेड करायचा की सिंगल काढायचा की बॉन्डला मारायचा की सिक्स मारायचा, हे तुमच्या ताकदीवर डिपेंड आहे, राईट ऑर रॉंग. रडत बसून काय फायदा नाही आहे. चुकलं ना, चुकीचं बोलले ना, खोटं बोलले ना, चुकीची मुलगी हावली करून दिली ना, चला तुमच्यात दम पाहिजे. पत्ते जरी चुकीचे आले असतील ना तर डाव तुम्ही जिंकले पाहिजे, ही तयारी ठेवली पाहिजे जिंदगीतली. रडून काय फायदा नाही आहे. मुलीच्या आई वडिलांनी धोकवलं, अरे तूच पापी असशील मागच्या जन्मीत जा म्हणून ती आली फेडायला तुला. आता मग तुला आध्यात्मिक नॉलेजच नाही आहे. कोणीही पार्टनर ॲक्सिडेंटली भेटत नाही, कुठले ना कुठले ट्रान्झॅक्शन फुलफिल करायसाठी तो पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येऊ राहिला आहे. मग काही लोक समाजकार्य करतात, उपोषणं करतात, सोशल वर्क करतात,
आणि स्पिरिच्युअलिटी गायबच नाही आहे, अधिकारासाठी लढतात. कुठल्या बेसवर ठरवायचं की मुलगीचं पाप हे की त्या मुलाचं पाप आहे? कोण? का बरं तीच मुलगी का भेटली त्याला, किंवा त्याच मुलीच्या लाईफमध्ये तो का आला? हु इज रिस्पॉन्सिबल? मग या सिच्युएशन झाली, ॲक्सेप्ट आहे मला आता, पण आता याच्यात राहून मी कशी जिंदगी जगू शकतो हे माझ्या हातात आहे. काय वाटतं तुम्हाला? बाकी काही पर्याय नाही आहे. रडत रडत बसले, केस केली, भांडणं तन्न केले, डिवोर्स केला, पुन्हा कॉम्प्लिकेशन वाढत होती. हाय त्या परिस्थितीमध्ये जीवन जगा. जर भगवंताने तुम्हाला एक लिंबू म्हणून लिंबाला जन्म दिलाय तर ते आंब्यासंग कॉम्पिटिशन नाही करत. काय वाटतं तुम्हाला? एक बगळा कावळ्यासंग कॉम्पिटिशन नाही करत, एक हरिण वाघासंग कॉम्पिटिशन नाही करत, पण आपण कॉम्पिटिशन करतो. प्राणी त्याच्या लेवलला जे जीवन दिलंय ना त्याला ॲक्सेप्ट करून फुली लाईफ जगतात. पण दोन पायाचे प्राणी आहे ना फक्त कम्पॅरिझन करतात, कारण की ते स्पिरिच्युअलिटीला विसरून गेलेत की हे जीवन जरी माझ्या विल पॉवरने मला जगायला चान्स असेल, पण फक्त मेहनत बरोबर यश नाहीये. मेहनत अधिक सँक्शन बाय सुप्रीम सोल इज इक्वल टू रिझल्ट. म्हणजे काय? मेहनत करा, पण मेहनतीमध्ये पण त्याचं फळ भेटणार का नाही ते मागच्या जन्मात जे प्रिव्हियस कर्मा मग गुड बॅड आहे ना ते भगवंत ॲड करतात तुमच्या लाईफमध्ये, आणि मग ते मायनस होऊन येणार की मल्टिप्लाय होऊन येणार की भागाकार होऊन येणार हे तुमची लाईफ आहे. कळलं का नाही कळलं? कोणाला कळलं हा माझा बोलण्याचा अर्थ? नुसतं मेहनतीने फळ भेटणार असेल तर सगळ्यालाच पैसे भेटले असते. काही लोक मेहनत कमी करतात त्यांना लई पैसे आहेत, काही लोक मेहनतच नाही करत त्यांना पण लई पैसे आहेत, काही लोक मेहनत जास्त करतात त्यांना पैसे देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये सँक्शन आलं कुणाचं? सुप्रीम पास्टिटी म्हणजे भगवंताचं. ते कंट्रोल कशावर आहे? प्रारब्धावर. प्रारब्ध कंट्रोल कशावर आहे? तुमच्या कर्मावर. डेबिट क्रेडिट मिळून एक स्टेटमेंट तयार होतं, येस ऑर नो? तसं आपला प्रारब्ध आपण गुड आणि बॅड जे कर्म करून ठेवलेत ना वेगळ्या वेगळ्या जन्मात ढिगारा, त्याच्यातलं भगवंत ह्या प्रेझेंट सिच्युएशनला थोडं थोडं टाकत तुम्हाला रिझल्ट देतो. मुलांना संस्कार चांगले नाहीत याला कारणीभूत आई वडील आहेत की तो स्वतः मुलगा? पहिल्या प्रायोरिटी आई वडील. आई वडिलाची एफर्ट करून सुद्धा जर ते चुकीचं आहे तर त्याचं कर्म खराब आहे. पण नशिबावर थांबून उपयोग नाही आहे. तुम्हाला तुमची मेहनत केलीच, रिझल्ट कसा पण असू द्या, पण आपल्याला गिल्ट नाही आलं पाहिजे की आपण आपला रोल नाही पार पाडला. काय वाटतं तुम्हाला? आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं, वाढवलं, दिलं सोडून, आता आपण आपली जिंदगी जगू राहिलो आपल्या विल पॉवरनी. एका पोराच्या पाठीमागं पळून जायला आईबाप नाही आठवत, प्रेम जागं व्हायला गपचिप लपून छपून आय लव्ह यू म्हणायला आईबाप नाही वाटत, आईबापाची इज्जत नाही आठवत. म्हणजे इच्छाच्या मध्ये कोणी जेवू नाही शकत. समजतंय का? ह्या जगात आपण सगळेजण पाहुणे आहोत. वेगळ्या वेगळ्या जगण्यात जे आपण कर्म करतो त्याचे फळं भोगण्यासाठी हे शरीर, हे पती पत्नी, आई वडील, मित्र, नातेवाईक, मान अपमान, सुख दुःख, यश अपयश, असे एक पिक्चर चालतो. या पिक्चरमध्ये कोणी जोकर आहे, कोणी विलन आहे, कोणी धोका देणार आहे, कोणी मस्तपैकी तुमच्या आयुष्यात सुख आनंद देणार आहे, कोणी तुमची वाजवणार आहे. हे सगळे कॅरेक्टर लोक असते तुमच्या आजूबाजूला असतील, त्यांचा रोल प्ले झाला रे झाला तुमच्या लाईफमधून, त्या मूवीमधून ते आउट होऊन जातील. समज में आ रहा है? हे सगळे रोल एकमेकाचे कॅरेक्टर प्ले करतील. आणि ही जिंदगी म्हणजे मूवी आहे, आणि या मूवीमध्ये सगळं असतं. काय असतं? पण रोल संपल्यावर पुन्हा त्याला येत नाही आत. मग ज्याचे रोल जेवढे आहेत, जेवढा टायमिंग त्याला तुमच्या आयुष्यात जे देऊन जायचंय त्याच्या व्यतिरिक्त एक सेकंद सुद्धा तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये थांबणार नाही. समजलंय का? ती पत्नी असो, ते मुलं असो, ते सून असो, ते सासू असो, ते दुश्मन असो, जर तुमच्या ह्या जगामध्ये तुमच्या आयुष्यात वाईट लिहायलाच आहे, दुःख भेटणारच आहे, वाटोळं होणारच आहे, तर ह्या जगातली कुठलीही ताकद ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यापासून, त्या ट्रान्झॅक्शन पासून वाचायला तुम्हाला मदत करू शकत नाही. ह्या ब्रह्मांडातली कुठलीही शक्ती तुम्हाला ते कर्म भोगण्यापासून, त्या त्रासातून वाचू शकत नाही. ते भोगावंच लागल. आणि जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुःख भोगायचं नसेल, तुमच्या आयुष्यात संघर्ष नसेल, तुमच्या आयुष्यात स्ट्रगल नसेल, तुमच्या आयुष्यात त्रास नसेल, तुमच्या आयुष्यात लाईफमध्ये काही इश्यू फेस करायचेच नाही आहेत, या जगातल्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जरी षड्यंत्र झाले ना तरी तुमचा केस पण वाकडा होऊ शकत नाही, तुमचा बाल पण बाका नाही होऊ शकत. पण जर का वाटोळं व्हायचंच आहे ना तर कोणीच नाही रोखू शकत. आणि जर वाटोळं व्हायचं नाही आहे ना तर या जगातली कुठलीही शक्ती लागून द्या, कुठलीही ताकद लागून द्या, कुछ नाही होगा बॉस. एका मुलाचा बाप जो ब्रह्मांडाचा राजा होता,
त्याने सगळे प्रयत्न केले पोराला मारण्यासाठी, सगळे प्रयत्न, पण ते सगळे प्रयत्न अपयशी झाले. शेवटी नरसी अवतार घेऊन बापाचं पोट पोरासमोर फाडलं होतं. समज में आ रहा है क्या? बाप सुद्धा नाही मारू शकला, कारण की ते पोऱ्याला म्हणायचा की ह्या ब्रह्मांडात सगळ्यात पॉवरफुल कोण? तो म्हणायचा विष्णू. तो म्हणायचा अरे तुझा बाप हे या ब्रह्मांडाचा सगळा अधिकारी. ते म्हणले ब्रह्मांड त्यांच्यातून येतात, तर मी तुम्हाला पॉवरफुल समजू शकत नाही. आणि आता आपला बाप अर्धा गुंठा घेतो तरी म्हणतो मी तुझा पप्पा आहे, तुझा बॉडीचा पप्पा आहे आपण. म्हणजे एवढे प्रयत्न करून प्रल्हादाला काही झालं का? बाप सुद्धा केस वाकडा नाही करू शकला, का तर पर्पज हायर लेवलला होता. आणि जर वाटोळं व्हायचंच ना बिचारा, ती होलिका त्याला जाळायला गेली, तिला वरदान असू सुद्धा ती जळाली, आणि ती म्हणली शाप खोटा आहे, शाप खोटा आहे, वरदान खोटं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हे वरदान तुझ्या संरक्षणासाठी दिलं, तर लोकाला त्रास देण्यासाठी नव्हतं दिलं. किती जणांना माहिती आहे? म्हणून आपण होळी पुंजतो. हो, हे शास्त्र सांगतं. आणि जेव्हा घरात ही चर्चा असेल ना, छोटे मोठे दुःख आहे ना, असे धपाधप फिनिश करून पुढे जिंदगी जगतात. काय वाटतं तुम्हाला? नाही तर आता भांडणं फक्त वाटीला वाट, भांड्याला भांडं लागल्यामुळं चाललेत. मग कुत्रे मांजर एकत्र राहिलो काय होणार आहे? आणि मी तर म्हणतोय ज्या घरात स्पिरिच्युअलिटी नाही येत ना, हे कुत्रे मांजर बेंड कसे येतं, डरावच करते त्यांची जिंदगी. मुलांचा अभ्यास कोणी घ्यायचा? कोणी घ्यायचा? हा, मग आता डिसाईड करा प्रायोरिटी. चला प्रायोरिटी डिसाईड करा की हा अभ्यास कोणी घ्यायचा. वाटून घ्या काम. घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे? घ्या वाटून. मी तर लय पैसे कमवतो भाऊ, मी तर काय वाटून घे, मी पैसे कमवायचं काम वाटून घेतले. घ्या, वाटून घ्या काम, आणि त्या कामात मग कॉम्प्रोमाइज नाही करायची. कामं वाटली नाही म्हणून प्रॉब्लेम्स. लव्ह मॅरेजवाले दोघं जॉब करणारे लोक असतात ना, ते लय खतरनाक असतात, कामं वाटून घेतात. तू जर भांडे घासले तर मी पीठ मळीन, तू जर जेवायला वाढून घेतलं तर मी खरकाटे भांडे उचलून बेसिंगमध्ये ठेवीन. त्यानंतर जर तू सकाळी झाडू मारला तर मी गरम पाणी बिणी करून सगळं टॉवेल बिवेल ते ठेवीन. जर मी भाजी कापून दिली तर मग मी पीठ मळणार नाही. नवऱ्याला सगळं करावं लागतं. त्यांच्या घरात 3-3, 4-4 लाख येतात, तरी बिचाऱ्याला काय करावं लागतं माहिती आहे का? बकेट भरून गरम पाण्यात कपडे भिजायला टाकावं लागतात. आणि इन्कम किती येते घरात? 4 लाख. किती BHK मध्ये राहतात? 3.5 BHK. गाडी कुठली आहे? 22 लाखाची. पण काम काय करतो? भांडे धुतो. त्याला प्रौढे. म्हणजे काय की नवरा बायको मी म्हणलं असं का रे? म्हणलं ती पण कमवते मी कमवतो, आम्ही दोघं पण अर्धे नवरा बायको आहेत घरात. थोडी ती माझी बायको आहे, थोडा मी तिचा नवरा आहे. दोघाला पण इक्वल चान्स. पैसे कमवत दोघं पैसे कमवून राहिलेत ना, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. पण एकटे घरात बसली आहे गोमट्या हानीत आणि म्हणते आता लसूण शिला. नवरा पैसे कमवून देऊ राहिलाय, मग कॉम्प्लिकेशन आहे ना. जेव्हा पैसे नव्हते तेव्हा ओरडत काय होती? पैसे पैसे पैसे. आता म्हणते पैसे काय करायचे? मारायचे का? जाळायचे का? आता हे डायलॉग आहेत. यांना भाड्याच्या घरात नेलं तर मंगळन. काय वाटतं तुम्हाला? कोणी गरिबी बघितली आहे कुटुंबात? मी तर लई पाहिली भाऊ. म्हणजे ज्या लेडीजला असं वाटतं ना, किंवा नवऱ्याला असं वाटतं पैशाची काही गरज नाही होय, तुम्ही काय करा, जेवढे सोनं घरात असेल ना, चोरी झालंय म्हणून आरोप करायचा, देऊन टाकायचं कोणाला तरी भिकाऱ्याला वाटून, आणि मग चलो स्ट्रगलमध्ये जिंदगी जगू. आता कशी जिंदगी असते? असं जागा नाही होतं, असं जागा करा. काय प्रॉब्लेम आहे? असं जागा नाही झालं. असं एक जण म्हणला मला सर सकाळी उठताच येत नाही. म्हणलं गॅरंटेड उठणार. म्हणलं कसं काय? सर लई ट्रेनिंग ऐकल्यात, मी उठत नाही. म्हणलं गॅरंटेड उठणार. म्हणलं कसं काय? म्हणलं ज्या दिवशी उठणार नाही ना, त्या दिवशी फक्त बायकोच्या कुठं जायचं? कबडमध्ये जायचं आणि तिची नवी साडी फाडून टाकायची, कात्रीने कापून टाकायची. असा अवस्था उठला, बायकोनीची साडी घेऊन कापायला लागला, बायको लाटच घेऊन आली. आजचा दिवस कापू नका, उद्या बघा तुम्ही कसे उठत नाहीत. मग बायकोने पाणी टाकून उठवला. का तर उठला नाही ते माझी साडी कापिणार, आता मी झोपूनच देणार नाही नवऱ्याला. सवय ब्रेक होतात, पण सवयी ब्रेक कशा होतात? जर त्या सवयी ब्रेक का करायचे ते कळलं पाहिजे. विराट कोहली स्ट्रगल केलं आणि पार सेंचुरी 186 मारले. त्यानंतर IPL लागलं आणि आता नंतर विराटला वाटलं यार खतरनाक झालो. तो ड्रिंक करायला लागला, पार्टी करायला लागला. 40 आठवड्याला कॅडबरी खात होता. म्हणला मी कॅन्डी खायचो.
हेल्थची बँड वाजली, आळस, झोप, गप्पा, आणि IPL मध्ये एवढं धुतलं ना आम्हाला. त्यानंतर मी घरी रिटर्न आलो आणि ज्या वेळेस मी 9:30 पावणे 10ला बाथरूममध्ये गेलो आणि मला स्वतःला मी बघितलं ना, तर मला माझी लाज वाटली, लाज. आणि त्या बाथरूममध्ये निघाल्यानंतर मी डायरी पेन घेतला, माझं शेड्यूल बदलून टाकलं. वेकअप टायमिंग, माझा डाएट्स, माझी एक्सरसाइज, सगळ्या आड्यातेड्या फ्रेंडला आजूबाजूला फिनिश करून टाकलं. आणि तिथून पुढल्या 1.5 महिन्यात त्यांनी पुन्हा सेंचुरी ठोकली, पुन्हा ट्रॅकला आला. मी काय म्हणतो, लाईफ घसरल ना, लाईफ घसरल, चुकतान, कधी कधी होतान डिस्कनेक्ट, पण पुन्हा ट्रॅकला यायचा हा निर्णय पण तुमचाच असेल. येस ऑर नो? होतं पुढं मागं माणूस. कधी कधी चांगल्या सवय लावतो, लागल्यानंतर पुन्हा तुटतात. चांगलं वागायला लागतो, पुन्हा वाईट वागायला लागतो. अध्यात्माला कनेक्ट होतो, पुन्हा डिस्कनेक्ट होतो. पण चान्स आहे का नाही पुन्हा कनेक्ट व्हायला, पुन्हा क्लीन व्हायला, पुन्हा सुधारायला? चान्स आहे. त्या चान्सला का गमवतात? कारण की हालात तर द्या एकमेकाला साथ. आणि एक क्षण सुद्धा तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा. काय वाटतं? मग कुठं गोमट्या मारीत बसतात? अरे झोपले ना, निसते बसले ना तरी ऑक्सिजन घेतात ना. करोडो अरबो जीवाणू तुमच्या ऑक्सिजनमधून कार्बन डायऑक्साईड बदल्यापर्यंत डेथ होतात. समजतंय का? वॉशरूमला हात धुतला तरी किडे मकोडे मुरालेत. आज टॉयलेटला गेले ना तर अक्षरशः तिथले काही किडे मकोडे शेकडो, आपण चाललो तरी किडे मकोडे मारतात आपल्या पायामुळे. राईट और रॉंग? एक क्षण सुद्धा तुम्ही इनॅक्टिव्ह मेसमध्ये राहू शकत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? जेलमध्ये तिथं. आणि मजा करायला आलोत का आपण? भगवान कृष्णाने जेलमध्ये जन्म घेतला आणि त्यांनी सांगितलं, दिस इज अ जेल, दिस इज अ प्रिझन, दॅट्स वाय आय एम बर्थ हिअर. मी इथं जन्माला आलोय आणि जेलमधून निघायचं आहे आपल्याला. मग तुम्ही म्हणता भिंती कुठे आहेत? या दुःखाच्या भिंतीच्या आहेत ना सगळ्यांच्या. इच्छा पूर्ण व्हायला लोक आडी येऊ राहिलेत का नाही एवढे राहिलेत? कुंभकर्ण किती दिवस झोपायचा? आणि 6 महिने युद्धाच्या वेळेस पर नगाडे लावून उठावं लागलं होतं. आणि जेव्हा उठलं ना तेव्हा रावणाचा कार्यक्रम केला. तुला कोणी सांगितलं? एवढे भारी माझ्या वहिन्या होत्या तरी पण तू त्या आई त्या माताकडे कशी तुझी वाईट नजर गेली? एवढा लेक्चर द्यायला लागला कुंभकर्ण. रावण म्हटला, आता लेक्चर बंद करतो का? तो धर्म काय आहे? भाऊच्या प्रती लढायचा धर्म आहे का नाही? यस म्हणले, माझा धर्म आहे भाऊच्या प्रती. कुंभकर्णला माहीत होतं मी युद्धात जाणारे आणि मरणारे, तरी पण भावाचं कर्तव्य निभावण्यासाठी कुठे गेला तो? मैदानात गेला. आणि त्यांना माहीत पण होतं. बिभीषणला म्हणला, बिभीषणा तू दगा दिलाय, पण मला माहिती आहे तू धर्माचं पालन करून राहिलाय. आमच्यातून फक्त तूच जीवित राहणार आहे. मेल्यानंतर आमचे अंतिम संस्कार कर. पता है मरना वाला है फिर भी कर्म कर रहा है. ये जिंदगी भी ऐसी है दोस्तों. पता है दुख है, दर्द है, नहीं हो रहा है, फिर भी अपने कर्तव्य के प्रति आपको काम करना होगा. अगर आप निष्काम बनते हो, अपने पार्टनर के साथ आप अत्याचार कर रहे हो, उसके डिजायर को फुलफिल करने में अगर आपका सपोर्ट नहीं है, वो आपसे बहुत बड़ा कर्म हो रहा है, बॅड कर्म हो रहा है. तर तुम्ही तुमची ड्युटी परफॉर्म केलीच पाहिजे. आवडू किंवा नाही आवडू, कर्तव्य करावं लागते. आणि कर्तव्य नाही केले तर मग प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा माणसाच्या जीवनात संघर्ष असतो ना, तेव्हा माणूस देवाला आठवतो, इमानदार बनतो, नीतिमत्ता फॉलो करतो. आणि जेव्हा जीवनामध्ये थोडं यश भेटतं ना, त्याचा अहंकार उचंबळ मारतो, अहंकार उसळी मारतो, आणि मग कॉम्प्लिकेशन इन्क्रीज होतात. सक्सेस बूस्ट युअर इगो, सक्सेस बूस्ट युअर इगो. फेल्योर इज अ गुड यार, मजा आता है फेल्योर के साथ, स्ट्रगल के साथ, लेकिन कामयाबी आपको ईगोस्टिक बनाती है. अगर आपके पास सही पर्पस नहीं होगा, अगर आपके पास सही रीजन नहीं होगा, अगर आप कर्म के ऊपर अगर आपका फोकस नहीं होगा, तो आपकी जिंदगी में आपको भगवान ने जो भी दिया है ना, वो जल्दी गायब होने वाला है बॉस. वो कर्मों से मिला है. आणि जीवन, मला असं वाटतं, एनर्जी वापरण्यात मजा आहे, एनर्जी आळसामध्ये घालण्यात मजा नाही आहे. हे ऋषी जे भगवंताचे अवतार झाले, हे पण एका ठिकाणी थांबले नाही. माहिती तुम्हाला? वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत राहिले. अध्यात्माचा प्रचार करायला लोक फिरतात. तर या भौतिक जगात लोकांचे दुःख दूर करण्यासाठी का नाही फिरायचं आपण? का कुत्रे मांजरे आपण? आपल्या इच्छा पूर्ण झाल्या का बसले घरात भोगत प्राण्यासारख्या? ते तर चिमण्या कुत्रे मांजरं पण करतात, चिची 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 चिची. या ना बाहेर. आज आम्ही नसतोच आलो तर आपल्या भेटी झाल्या असत्या का? मग तुमचं भागलंय तर माझं तर मागच्या 2011-12 पासूनच भागलंय. 10-11 वर्षापासून पैसेच पैसे आहेत. मग मी तर तेव्हाच मजा करत बसलो असतो. मी का शिकू राहिलोय, का करू राहिलोय? या
कर्तव्य पदावर आपण येणं गरजेचं आहे. जर तुम्ही थोड्याशा मेहनतीमध्ये जर हे यश मिळवलंय ना, आणखीन थोडी ताकद लावा, एवढ्या उंचीला जाऊन पोहोचणार.